जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी परमनंट जॉबच्या शोधात असाल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिट्स यांच्यातर्फे भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे, जस्ट तुमची रिटन एक्झाम असणार आहे. त्यातही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे अगदी सोपी सिलेक्शन प्रोसेस आहे. पॅकेज पण चांगलं आहे. तुम्ही ते बघू शकताय 8.16 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला ते पॅकेज मिळतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, कुठल्याही शाखेतून ग्रॅज्युएट तुमचं झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. बघा, ही जी वॅकन्सी याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे चांगली संधी आहे जॉब मिळवायची. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये सांगतोय की सिलेक्शन कसं होणार आहे, अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर, वेबसाईटवर घेऊन आलोय. PSU जॉबचे जेवढे पण बेनिफिट असतात तेवढे आपल्याला मिळतात, कारण की मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत हे येतं. त्यामुळे तुम्ही ते बघू शकताय नेमका काम कसं आहे, काय कसं आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार. थोडक्यात रेल्वेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं बनवण्याचं ही कंपनी काम करते. आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलं, यांच्या करिअर पेजवर तुम्ही बघू शकताय. आणि ही यांची ऑफिशियल PDF आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय. सगळ्यात आधी आपण महत्त्वाच्या तारखा बघू. जसं तुम्ही ते बघू शकताय, 19/3 पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन 27/4 म्हणजे 27 एप्रिल पर्यंत फॉर्म भरू शकतोय. भरपूर सारे दिवस आपल्याकडे आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. तुम्ही डॉक्युमेंट कुठले कुठले गोळा करायचे ते बघा. डॉक्युमेंटची लिस्ट यांनी दिलेली आहे. 12वी किंवा 10वीचं मार्कशीट झालं, डिप्लोमा झालंय किंवा ग्रॅज्युएशन झालंय त्याचं सर्टिफिकेट झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट झालं, काही एक्सपिरियन्स असेल तर त्याचं सर्टिफिकेट आणि पॅन कार्ड वगैरे, ही सगळी डॉक्युमेंट लिस्ट आहे. ही तुम्हाला गोळा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे. त्यामुळे डायरेक्ट तुमची इथे रिटर्न टेस्ट असते. ती कधी होणार आहे अजून नोटिफाय केलेलं नाही आहे. जूनच्या आसपास तुमची ही एक्झाम होईल. त्यामुळे अभ्यास करायलाही तुम्हाला भरपूर वेळ मिळतोय. तर तुम्ही इथे बघू शकताय, रिट्स लिमिटेड जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एंटरप्राइजेस आहे, यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे. महत्त्वाचं म्हणजे असिस्टंट HR या पोस्टसाठी भरती असून ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, कुठल्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालंय तरी अप्लाय करू शकताय. आणि एक्सपिरियन्स नील सांगितलाय, म्हणजे फ्रेशर्स तुम्ही आहात तरी अप्लाय करू शकणार आहात. ओके, कोणासाठी किती जागा आहे तर बघा, कॅटेगरीनुसार इथे जागा दिलेल्या आहे. UR साठी 8 जागा आहे, EWS साठी 2 जागा आहे, OBC साठी 1, SC साठी 3, ST साठी 1, टोटल 15 जागा असणार आहे. आणि एज लिमिट 30 आहे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. आणि जे एज कॅल्क्युलेट होणार आहे ते तुम्ही इथे बघू शकताय, 27/4/2026 रोजी कॅल्क्युलेट होणार आहे. त्यामुळे या दिवशी तुमचं किती वय आहे यामध्ये बसत असेल तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, कारण की जागा कमी असल्यामुळे लोक कमी अप्लाय करतात. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही चांगले मार्क पडून ते सिलेक्ट होऊ शकता, कारण की इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सिलेक्शन अशी ही प्रोसेस असणार आहे. ओके, इथे सगळी माहिती दिलेली आहे. जर का तुम्ही UR EWS कॅटेगरीत नसाल तर त्यांच्यासाठी माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांना मिनिमम 50% मार्क पाहिजे. जे पण तुम्ही ग्रॅज्युएट केलं आहे त्यामध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि SC ST OBC PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 45% कमीत कमी पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही इथे अप्लाय करण्यासाठी पात्र आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे फक्त रिटर्न टेस्ट असणार आहे. 125 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन असणार आहे. 2.5 तास तुम्हाला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग इथे दिलेलं आहे. एक बघा, इनकरेक्ट आन्सरला कुठलेही मार्क तुमचे कट होणार नाहीये. ओके, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि सिलेक्शन होईल. अशा प्रकारे हे असणार आहे. तुमचं जे सिलेक्शन आहे ते 100% जी रिटर्न टेस्ट आहे त्या बेसिसवरच होणार आहे. आता रिटर्न टेस्ट एवढी महत्त्वाची, मग ती कशी असणार आहे तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, इथे एज रिलॅक्सेशन दिलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष आणि बाकीच्यांसाठी पण इथे दिलेलं आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे इथे बघा,
क्लासिफिकेशन पण दिले, म्हणजे कॅटेगरीत येत असाल तर त्यासाठी तुम्ही ते बघू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रीमियम सेगमेंटचा आहे. तर तुम्ही ते बघू शकताय 8.16 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतंय अप्रॉक्सिमेटली. म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला इथे 20,000 ते 66,000 रुपयांपर्यंत पे स्केल मिळतो आणि एवढे सगळे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात. इथे बघा HRA झालं, फिक्स व्हेरिएबल झालं, DA झालं, त्याच्यानंतर बघा ग्रॅज्युटी झालं, PF झालं, इन्शुरन्स झालं, मेडिकल इन्शुरन्स झालं, पोस्ट रिटायरमेंट झालं, सगळं मिळतं इथे बघा. एवढे सगळे बेनिफिट तुम्हाला इथे मिळतात कारण की गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर फी किती आहे, तर फी पण यांनी कमी ठेवलेली आहे. ₹300 इथे फी असणार आहे आणि SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी फक्त ₹100 फी आहे. ओके. काही अडचण आली तर यांचा नंबर दिला आहे, मेल ॲड्रेस दिला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके. आता रिटन टेस्ट आहे ती कुठे-कुठे होणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रामधून तुम्ही आहात तर मुंबई हे तुमचं सेंटर असणार आहे. मुंबईमध्ये ही एक्झाम असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर इथे मी बुक टॅग करून देईल. त्यावरून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करू शकताय. मग टेस्ट ऑफ इंग्लिश, मग 40 क्वेश्चन असणार आहे इंग्लिशवर. मग हा त्याचा सिलेबस असणार आहे आणि त्यानंतर डेटा अनालिसिस यावर तुम्ही बघू शकता हा सिलेबस असणार आहे. त्याचे पण 40 प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस 45 प्रश्न असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं या 3 सेक्शनमध्ये सिलेबस दिलेला आहे. याचा जर अभ्यास तुम्ही केला का की बँकिंगमध्ये जवळपास सेमच असणार आहे. बाकीच्यांसाठी हे जे आहे सब्जेक्ट सेम आहे. मग जर तुम्ही त्यांचा जरी अभ्यास करत असाल, हा जरी अभ्यास करत असाल तरी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके. बाकी सगळी माहिती दिली आहे हाऊ टू अप्लाय. अप्लाय कसं करायचं तर इथे डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं या वेबसाईटवर जायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पेज ओपन करून घ्यायचं आहे. मग कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर असिस्टंट HRसाठी आपण अप्लाय करतोय. त्याच्यानंतर ही कस असली आहे तर याच्यासाठी आहे. ओके. रेग्युलर आहे. त्याच्यानंतर नेम तुमचं नाव लिहायचं आहे. आई-वडिलांचं नाव लिहायचं आहे. जेंडर कुठलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. मॅरिटल स्टेटस सिंगल आहात, मॅरिड आहात ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कशासाठी अप्लाय करता म्हणजे जनरल कॅटेगरी कुठली तुमची ती टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर हॅव यू ॲपेअर बिअर याआधी कधी अप्लाय केलंय का असेल तर येस, नसेल तर नो. बाकी ही सगळी माहिती तुम्ही डिसेबल वगैरे आहात का, एक सर्व्हिसमन आहात का, ही सगळी माहिती विचारली आहे. ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. येस, नो जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. हॅव यू कम टू नो ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला कशी मिळाली, तर आपल्याला तर YouTubeवरनं मिळालेली आहे. तर इथे तुम्ही ऑदर टाकू शकताय किंवा मग इथे मित्र, मी तुमचा फ्रेंडसारखा आहे तर तुम्ही ॲज अ फ्रेंड पण टाकू शकताय. जे पण आहे ते टाकू शकता, याने काही फरक पडत नाही. त्यानंतर सबमिट करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तर चांगली संधी आहे, गव्हर्नमेंट जॉब, चांगली सॅलरी, त्यातल्या त्यात मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत येतं. त्यामुळे नक्की तुम्ही शेअर करा आणि इथे इंटरव्ह्यू पण नसणार आहे. जस्ट तुम्ही तुमची रिटन एक्झाम प्रॉपरली क्लिअर केली तर तुमचं सिलेक्शन नक्कीच इथे होऊ शकतंय. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.